हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहोत रत्नागिरीच्या दिशेने। तर तुम्ही सुद्धा बघा आम्ही काय काय धमाल मस्ती करतो। आता आम्ही पोहोचलो आहोत गणपतीपुळेला। तो सर्वात प्रथम आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर अंश आणि आयुष यांना बीच वरती खेळायचंय भरपूर, सो त्यांना घेऊन आम्ही बीच वरती जाणार आहोत। गणपती बाप्पाचं दर्शन आमचं खूप छान झालं, पण आतमध्ये फार गर्दी होती आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी सुद्धा अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही काहीच व्हिडिओ नाही घेऊ शकलो। हा आहे आपला सुंदर असा गणपतीपुळेचा समुद्र किनारा। मुलांना सुट्टी असल्यामुळे जरा गर्दी आहे। तर अंश आणि आयुष ATV बाईक राईड घ्यायला फुल रेडी आहेत। ते तर खूपच एन्जॉय करणार आहेत, खूपच खुश दिसतात। हे आमचे पठ्ठे एकदम तयार आहेत आपल्या सवारी सोबत। आणि आता बाईक राईड नंतर अंश आणि आयुषनी आग्रह केला की त्यांना उंटाची सवारी करायची आहे। तर आता दोघे बघा तुम्ही बसतायत, मला तर खूप भीती वाटते उंटावर बसायला, पण त्या दोघांनी डेअरिंग केली आहे। आम्ही प्रथमच गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स बघतोय। लहान मुलं आणि मोठे सुद्धा खूप धमाल करतायत। छान वाटलं बघून की इथल्या आजूबाजूच्या गावातल्या रहिवाशांना रोजगार मिळतोय। पण पर्यटक म्हणून आपण सुद्धा निसर्गाची काळजी घेतली पाहिजे। पाण्यात आणि किनाऱ्यावर प्लास्टिक किंवा घाण काही टाकली नाही पाहिजे, जेणेकरून आपल्या कोकणातली सुंदरता कायम टिकून राहील। आता आम्ही निघालो आहोत रत्नागिरीच्या दिशेला आणि आम्ही जात आहोत आरेवारे मार्गे। आणि हा जो बघू शकता तो आहे आरेवारे बीच। हा सुंदर असा आरेवारे बीच। आता आम्ही जातोय रत्नदुर्ग किल्ल्याच्या दिशेने। रत्नदुर्ग किल्ला याला भगवती किल्ला असंही म्हणतात। किल्ल्याच्या उत्तरेला खाली बंदर आहे, म्हणजेच किल्ल्याच्या उत्तरे भागाला अरबी समुद्र जे आहे ते लागून आहे, त्यामुळे वरून खूपच सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो। हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार। किती भव्य दिव्य आहे ते बघा, किती सुंदर वाटतंय। मोजक्या पायऱ्या चढल्यानंतरच सुरुवातीलाच आहे देवी भगवती मंदिर, जे खूपच सुंदर आणि प्राचीन आहे। हो, आणि इथून मस्तपैकी आता व्ह्यू बघा। रत्नदुर्ग किल्ला हा किल्ला बहमनी काळात बांधला गेला होता। पुढे तो बिजापूरकरांकडे 1660 पर्यंत होता अशी माहिती मिळते, पण ती पुराव्यांना धरून नाही। किल्ल्याचा काही भाग विजापूरकरांनी बांधला असावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची दुरुस्ती झाली असावी व काही भाग आंग्रे काळात बांधला असावा। 1660 च्या सुमारास कोकणातील अनेक किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणले, त्यामध्ये रत्नदुर्ग देखील स्वराज्यात आला असावा। 1710 ते 1755 या काळात रत्नदुर्ग हा आंग्र्यांकडे होता। इथे आहे रत्नदुर्ग फोर्ट आणि इथे थोडस मस्त व्ह्यू साठी आहे। हा, बघूया इथून व्ह्यू कसा आहे। वरती रत्नदुर्ग फोर्ट आहे आणि इथे खाली ते लोकांनी असे रेलिंग बनवून सुंदर असा स्पॉट आहे। पाणी आपटून आपटून नॅचरल केव्ह झालाय आणि इथे हवा तर एवढी मस्त आहे, छान वाटतंय। हे बघा संपूर्ण परिसर। इथे मागे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक आहे। इथे एवढी मस्त छान अशी हवा आहे, थंडगार हवा आहे एकदम। एवढा गरम होत आहे, पण या स्पॉटवर आल्यावर एवढी थंड मस्त अशी हवा आहे।
छान अशी हवा आहे. मस्त आहे. फिलिंग आहे. तर आता आम्ही आलोय आरेवारे बीच येथे ओशियन झिपलाईनच्या येथे. इथे प्रथम आपल्याला रजिस्टर करावं लागतं. 600 रुपीज पर पर्सन आहे. पेन राईट हेवी वेट ओर अँड आउट. बसा खाली सेकंड. बसा खाली चेअर पोझिशन. बसा खाली. पाठी झुकायचं असं. झिपलाईन वरून आलो. मजा आली खूप. वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी होती. तर आयुष पण होता. एन्जॉय केलं आणि रियानी पण केलं. तर मस्त होतं झिपलाईन. 600 रुपीज पर पर्सन झिपलाईनची कॉस्ट होती आणि खूप छान होतं. सेफ होतं म्हणजे एवढं काही नाही. पण खूप रश आहे कारण की वेकेशन असल्यामुळे खूप जण आलेले. तर जवळजवळ 1 तास वेटिंग लागलं. पण खूपच छान होतं. आणि हा आम्ही आता आरेवारे बीच मध्ये आलोय. मस्त असं इकडची सँड क्लीन बीच आहे. बघू शकता वेकेशन असल्यामुळे खूपच लोकांची गर्दी आहे. ब्युटिफुल माउंटन. तिकडे झिप लायनरचं सेटअप आहे बघा. आणि इथे पण त्याचं एंड आहे. सुंदर अशी ही जागा आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. तुम्हाला अगर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.